महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण हादरले, द्रोणागिरीत मजुरावर सहकार्याचा जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक। उरण तालुक्यातील द्रोणागिरी परिसरातील एका बांधकाम साईटवर मजुरावर त्याच्याच सहकार्याने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात 23 वर्षीय मजूर गंभीर जखमी झाला असून उरण पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे। द्रोणागिरी येथील गामी कन्स्ट्रक्शनच्या साईटवर कृष्णा रोटे प्रधान वय वर्ष 23 हा मजूर काम करतो आणि तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये राहतो। 12 मार्च रोजी रात्री 12:30च्या सुमारास कृष्णा त्याच्या खोलीत झोपलेला असताना अरुण नावाचा त्याचा सहकारी नशेत तिथे आला आणि कृष्णाला झोपला नाहीस का असे विचारले असता कृष्णा यांनी नशेत असलेल्या अरुणला घरातून बाहेर जाण्यास सांगितले व त्याला खोलीबाहेर सोडायला तो गेला आणि याचाच राग आल्याने अरुणने खिशातील चाकू काढून कृष्णाच्या छातीवर वार केला। गंभीर झालेल्या कृष्णाला तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, परंतु पोलिसांनी कृष्णाचा जबाब नोंदवून आरोपी अरुण श्यामबाबू पांडे वय वर्ष 26 याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे। उरण परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे। अशा घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममताबादे, सहतृप्ती भोईर, उरण।